नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी पार पडली। राज्य मागास प्रवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले। शिक्षणाप्रमाणेच मराठा समाजातील तरुणांना सरकारी नोकरीत आरक्षणाची गरज दाखवणारे आकडे दिशाभूल करणारे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे। अहवालात सादर केलेली आकडेवारी संभ्रम निर्माण करणारी असल्याचं ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रदीप संचेती यांनी दावा केला। आयोगाने दाखवलेली मराठा समाजाची कमी आकडेवारी आणि टक्केवारी विश्वास नसल्याचा दावा विरोधकांनी केला। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदौस पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली। मराठा आरक्षणाच्या आजच्या सुनावणीत देखील याचिकाकर्त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर पुन्हा एकदा आक्षेप घेतला। मराठा समाजातील आत्महत्येची आकडेवारी दिशाभूल करणारी आहे। कर्जबाजारीपणामुळे मराठा समाजात आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचा दावा चुकीचा आहे। आत्महत्येची वाढीव प्रमाण दाखवून साधारण परिस्थिती असल्याचा आयोगाच्या अहवालात दिखावा आहे, असा आरोप याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद करताना करण्यात आला। राज्य मागासवर्ग आयोगाने कुठलेच ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला। याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादानंतर आजची सुनावणी पूर्ण झाली। आता या प्रकरणी पुढील सुनावणी ही 26 ऑगस्टला होईल, असं कोर्टाने जाहीर केलं। यावेळी याचिकाकर्त्यांनी आपल्याला युक्तिवादासाठी आणखी वेळ देण्यात यावा अशी मागणी केली आहे। आता मुंबई हायकोर्टात या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 ऑगस्टला होणार। याचिकाकर्त्यांनी युक्तिवादानंतर आयोगाकडून काय युक्तिवाद करण्यात येतो ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तसेच कोर्ट काय निरीक्षण नोंदवतं ते देखील महत्त्वाचं असणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।